उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या, जय भवानी, जय शिवाजी, जय भवानी, जय शिवाजी। उद्धवजी संघर्ष करो, हम तुम्हारे साथ हैं। गेले 25 वर्ष जो मतदारसंघ शिवसेनेकडे होता, शिवसेनेमधील विभाजनानंतर तो मतदारसंघ पुन्हा आपल्या ताब्यात यावं यासाठी आज उद्धव ठाकरे जे आहेत ते यवतमाळ वाशिम लोकसभा मतदारसंघाचा विशेष दौरा करत आहे आणि आज आणि उद्या यवतमाळ आणि वाशिम जिल्ह्यामध्ये उद्धव ठाकरे यांच्या एकानंतर एक 4 सभा होणार आहे। 5 दशकं यवतमाळ वाशिम हा मतदारसंघ तुमच्या ताब्यात म्हणजे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या ताब्यात होतं, मात्र आता पुन्हा तो गड ताब्यात घेण्यासाठी तुमचे पक्षप्रमुख जे आहेत ते 2 दिवसात 4 सभा घेत आहेत। बिलकुल, हा यवतमाळ तुम्ही सांगितलं की दशकापासून हा आमच्याकडे 2 दशकापासून आमच्याकडे आहे आणि हा ओरिजिनल शिवसेनाकडेच राहणार। हे काही लोक जे मिंदे गटात गेलेले आहेत त्यांच्याकडे जाणार नाही। हा जो कॉन्स्टिट्युन्सी आमची होती तो आमचीच राहणार। उद्धवजी आत येत आहेत आणि त्यांचे 4 तिकडे दौरे आहेत, 4 सभा आहेत आणि उद्धवजी हे यवतमाळमध्ये पण भगवा फडकण्याशिवाय राहणार नाही। ज्या पद्धतीने उद्धव ठाकरे आज यवतमाळ वाशिममध्ये येत आहे, दुसरा एक गड जो आहे नागपूर जिल्ह्यात शिवसेनेचा अनेक वर्षांपासून राहिला रामटेक, मात्र रामटेकमध्ये सभा होत नाही। कुठेतरी नागपूरमधील जे तुम्ही शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे शिवसैनिक आहे, रामटेकसाठी आग्रही नाही का? नाही, रामटेक आमचे जे गड आहे ते राहणार आहे। साहेब प्रत्येक लोकसभेचे याने रितसर दौरे करणार आहे। यानंतरची जे सभा होणार आहे साहेबांची रामटेकची होणार आहे। आम्ही कुठल्याही प्रकारे तिथे समझोता केला नाही, पक्षप्रमुखांनी कुठल्याही प्रकारे तिथे समझोता केला नाही। 23च्या 23 जागा पक्षप्रमुख आमचे महाविकास आघाडीमधून लढतील। आणखी नक्की रामटेकची सभा हे वाजवणारी गाजवणारी होणार आहे। नक्की तिथून आमच्या शिवसेनेच्या 1 खासदार निवडून येणार आहे, आम्हाला विश्वास आहे। रामटेक बद्दल सभा केव्हा होणार काही कळलंय का? रामटेकमध्ये सभा केव्हा होणार काही कळलंय का, की नुसतं चर्चेमध्येच रामटेकमधून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गट लढेल अशी चर्चाच आहे? नुसतं नाही, डेफिनेटली आतापर्यंत रामटेक सोडलेला आहे असं बी काही नाही आहे आणि 23ची 23 जागा आमच्याकडे आहे। रामटेक शिवाय बाकी कॉन्स्टिट्युन्सी पण आम्ही दावा करत आहोत, कारण की मागे आम्ही जेव्हा युतीमध्ये भाजपासोबत होतो ते जागे आम्ही आता ठाम आहोत आणि महाविकास आघाडीमध्ये 23 जागेवर। तर रामटेक तर म्हणजे आहेच आहे, रामटेक आमची बबवती आहे, रामटेक आदरणीय बाळासाहेबचा जीव आहे, तर रामटेक आमच्याकडे राहणारच आणि रामटेकसाठी आम्ही प्रतिबद्ध आहोत आणि उद्धवजी पण त्याच्यावर कृपा करतील। यवतमाळ वाशिम मतदारसंघासाठी आज उद्धव ठाकरे जे आहेत ते नागपुरात येत आहे आणि नागपूरवरून त्यांचा दौरा सुरू होणार आहे आणि त्यापूर्वी नागपुरात शिवसैनिकांमध्ये एक वेगळा उत्साह जो आहे तो पाहायला मिळत आहे। मात्र रामटेक बद्दल काय होईल या संदर्भातली एक उत्सुकता सुद्धा शिवसेनेच्या उद्धव बाळासाहेब गटातील कार्यकर्त्यांच्या मनात आपल्याला पाहायला मिळत आहे। कॅमेरामॅन अतुल हिरडेसह रजत वशिष्ठ, एबीपी माझा, नागपूर। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।